नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर विषयावर बोलणार आहोत. बाळाची मालिश. ही फक्त एक प्रक्रिया नाहीये, तर आपल्या बाळाशी एक घट्ट नातं जोडण्याची ही एक खास पद्धत आहे. चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊया. आपल्या बाळासोबत तो एक भावनिक क्षण तो कसा तयार करायचा नाही का, याचं एक खूप सोपं आणि सुंदर उत्तर आहे बाळाची मालिश. खरं सांगायचं तर ही काही नुसती शारीरिक क्रिया नाहीये, हा तर प्रेम आणि विश्वास वाढवणारा एक खास अनुभव आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? बघा, मालिशची पद्धत तर महत्त्वाची आहेच, पण त्याआधीची तयारी त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे. यात दोन गोष्टी येतात. एक म्हणजे योग्य वेळ आणि दुसरं म्हणजे योग्य तेल. ह्या दोन गोष्टी बरोबर जमल्या की बाळ शांत आणि आनंदी राहतं. सगळ्यात आधी वेळेचं बघूया. मालिश तेव्हाच करायची जेव्हा बाळ खुश आणि छान जागा असेल. एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बाळाला दूध पाजल्यावर लगेच मालिश करायची नाही. कमीत कमी अर्धा पाऊण तास म्हणजे 30 ते 45 मिनिटं तरी थांबा. नाहीतर बाळाला त्रास होऊ शकतो. ओके, आता बोलूया तेलाविषयी. कोणतं तेल वापरायचं? हे बघा, हे ऋतूवर अवलंबून आहे. म्हणजे उन्हाळा असेल तर खोबरेल तेल छान, कारण ते थंडावा देतं. थंडीच्या दिवसात बदामाचं तेल वापरा, कारण ते त्वचेला मऊ ठेवतं. आणि जर काही सुचत नसेल तर आपलं माइल्ड बेबी ऑइल आहेच, ते कधीही चालतं. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची टेप, मालिश करायच्या आधी तेल थोडंसं कोमट करून घ्या, विसरू नका. चला तर, आपली तयारी झाली आहे. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. प्रत्यक्ष मालिश कशी करायची. आपण अगदी पायांपासून सुरुवात करून डोक्यापर्यंत जाऊया, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, तर सुरुवात नेहमी पायांपासून करा. बाळाच्या तळपायापासून हळूवारपणे हात वर मांडीपर्यंत न्या. त्यानंतर हातांवर या. हातांना असं गोलाकार फिरवत मालिश करा आणि तळहात आणि बोटं अगदी हलकेच दाबा. यामुळे काय होतं तर रक्ताभिसरण छान होतं. पाय आणि हात झाले की छातीकडे या. छातीवर वरून खाली असे हलके स्ट्रोक्स द्यायचे. मग पोटावर घड्याळाचे काटे जसे फिरतात ना, त्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज हळूवार मालिश करा. हे पचनासाठी खूपच चांगलं असतं. आणि मग पाठीसाठी बाळाला आरामात पोटावर झोपवा आणि मानेपासून खालपर्यंत हलवारपणे हात फिरवा. आता येतो सर्वात नाजूक भाग, डोक्याची मालिश. इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, अजिबात दाब द्यायचा नाहीये. फक्त बोटांच्या टोकांनी अगदी हलक्या हाताने स्पर्श करायचा आहे. बाळाचं डोकं खूप नाजूक असतं, त्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, मालिश कशी करायची हे तर आपण पाहिलं, पण काय नाही करायचं हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग बाळाच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया. आता प्रश्न येतो की रोज किती वेळ मालिश करायची? खूप वेळ लागत नाही, फक्त 10 ते 15 मिनिटं बस. इतका वेळ पुरेसा आहे. आणि या एवढ्याशा वेळेतही बाळाला खूप फायदे होतात. आणि हो, हे 3 नियम तर अगदी पक्के लक्षात ठेवा. 1. कधीही खूप जोर लावून मालिश करायची नाही. 2. जर बाळ रडायला लागलं तर लगेच थांबायचं. याचा अर्थ त्याला आता मालिश नकोय. आणि 3. जिथे खूप थंडी किंवा वारा असेल अशा ठिकाणी मालिश करणं टाळा. बाळाला सर्दी होऊ शकते. तर मग रोजची ही 10-15 मिनिटांची मालिश याने नेमकं काय होतं? याचे फायदे इतके आहेत ना, जे बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. चला, तेच आता पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे बाळाला शांत आणि गाढ झोप लागते. दुसरा फायदा म्हणजे मालिशमुळे बाळाचं वजन वाढायलाही मदत होते. आणि तिसरं म्हणजे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुधारतं. या सगळ्यामुळे काय होतं तर बाळ निरोगी आणि आनंदी राहतं. आणि या सगळ्या शारीरिक फायद्यांच्या पलीकडे एक खूप सुंदर फायदा आहे. तो म्हणजे पालक आणि बाळाचं नातं. ते खूप घट्ट होतं. कारण हा जो स्पर्शातून होणारा संवाद आहे ना, तो दोघांमधलं प्रेम आणि विश्वास वाढवतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मालिश ही फक्त एक क्रिया नाही, तर ती न बोलता प्रेम व्यक्त करण्याची खूप सुंदर भाषा आहे.